नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. ताई जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ताई आपलं नाव सांगा ना. माझं नाव सुनीता संतोष चौधरी. चौधरी ताई, जी माणसं पायाने चालतात ती नक्की अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात निश्चित ध्येय गाठतात. शेतात काय पिकते त्यापेक्षा बाजारात काय विकलं जातं याचं महत्त्व ज्या व्यक्तिमत्वाला कळतं तो माणूस जीवनात यशवंत आणि यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ डाळ मिल या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रस्थापित केलेले आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचा हेतू आणि तुमचा म्हणजे ध्येय धोरण काय, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला ही आठवलं की बाबा आपण बाकी न काही करता समर्थ डाळ मिलच का उभी करावी? ह्या व्यवसायाची सुरुवात आम्ही 2021 पासून केली. आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली आमच्या ह्या व्यवसायाची सुरुवात आहे. तर सुरुवातीला व्यवसाय करताना असं मनात येत होतं की वेगळं काहीतरी करावं, पण आमच्या इथं डाळ मिल नसल्यामुळं लांब लांब लोणीला, केंदूरला ह्या ठिकाणी लोकांना खूप लांब जावं लागायचं. त्यामुळं मग आम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात डाळ मिलपासून केली. त्यानंतर एका व्यवसायावर न राहता मग मिरची कांडप चालू केलं. मिरची कांडपचं झाल्याच्यानंतर पापड मशीन, शेवयाची मशीन, हळद, खारी खोबरं बारीक करणं, त्याच्यानंतर कुरडयांची मशीन, लांब लांब लोकांना जायला लागू नये या हेतूने आम्ही सुरुवात केली. पण चांगला प्रतिसाद लोकांनी दिला. मॅडम साहेब, किती वर्षापासून तुम्ही हा प्रयास करत आहात? जवळजवळ आता 4 ते 5 वर्ष झाले. 2021 पासून आम्ही सुरुवात केली. हळूहळू वाढवत चालली. आणि त्याच्यापासून न नफा न तोटा लोकांना आत्मिक समाधान कशा पद्धतीने मिळतंय? आत्मिक समाधान म्हणजे लोकांना लांब जावं लागत नाही आणि जवळच्या जवळ त्यांची सोय होते. आणि कसं होतं, आता बायका मजुरी लांब लांब शेतामध्ये, आमच्या इकडे पाणी नसल्यामुळे लांब लांब जात आहे, त्या फोनवर सुद्धा ऑर्डर देऊ शकताय. ताई आपलं शिक्षण किती आहे? माझं शिक्षण 10वी आहे. पण ताई, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवृत्ती प्रज्वलित होत जातात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होत असतो. तुम्ही पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे अखेड तालुका ही संतांची मंतांची भूमी आहे आणि या मातीमध्ये अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्या दृढ निश्चयामुळे तुम्हाला वाटलं की बाबा गरिबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करावं आणि समाजाची सेवा करावी, हा तुम्ही एक मनामध्ये ध्यास आणि मानस केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण जी समजा काय ना, मिरची कंडप असेल, कुरडई असेल किंवा आत्ते जी सेवा आहे त्या अनुषंगाने आपण एकटे काम करता का तुम्हाला आणखीन घरामधून साथ मिळते? नाही, मला घरामधून नक्कीच साथ भेटते. माझे मिस्टर झालं, सासूबाई, सासरे, सगळ्या मुलांची सगळ्यांची मदत होते. आणि त्याचबरोबर मी आता बाहेरच्या महिलांना सुद्धा रोजगार देण्यासाठी 4-5 महिला घेते. आता पुढं जसं वाढत जाईल तसं महिलांची संख्या मी वाढवत जाणार. बरं ताई, तुम्हाला ह्या जो तुम्ही प्रयास केलेला आहे त्यातून तुम्हाला आत्मिकता, अत्य आनंद, मनाला सन्मान, लोकांना तुम्ही पदापेक्षा प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे, समाजामध्ये तुमचं नाव उज्ज्वल झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही मग अशी सांगितलं की पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या ठिकाणून सुद्धा लोक येतात. म्हणजे तुमची क्वालिटी दिखावा नाही, देखावा म्हणजे देखावापेक्षा दिखावा करण्यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे की माणसं जोडायचं काम केलं आहे. आणि साहेब आपलं नाव सांगा. मी संतोष कृष्णाजी चौधरी. चौधरी साहेब, तुम्ही एक तरुण आहात, तुम्ही एक तडतदार आहात, एक युवा नेतृत्वात आणि ही संकल्पना तुम्ही ज्यावेळेला प्रयास केलेली आहे यातून बरंचसं समाधान मिळतं. आणि करायचं म्हणजे फक्त आपला एक आर्थिक फायदा हाच डोळ्यासमोर ठेवून हे काम करत नाही. इतरही काही गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यातूनच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. वाटतं नाही, बरोबर आहे. त्या गोष्टीचा विचार करावाच लागतो, कारण प्रत्येक ठिकाणी फक्त फायदा आणि नफाच पाहून जमत नाही. आईवडिलांनी तुमच्यावर जे सुसंस्कार घडवलेले आहेत आणि त्या संस्कृती तालमीत तुम्ही काय झाले डाव शिकलेले आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला हा म्हणजे आठवला का तुमची धर्मपत्नी यांच्या उत्तेजनामुळं हा प्रयास करावा असा वाटला? नक्कीच, कारण त्याशिवाय तर शक्यच नव्हतं. आणि ह्या गोष्टी करायला कुटुंबाची साथ ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमची पत्नी याच्यामध्ये हिरेगिरीने काम करत असताना आपल्याला काय वाटतं? नक्कीच याचं खूप मोठं समाधान वाटतं आणि त्यातूनच ही पुढची प्रेरणा मिळत राहते. ताई
जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.